बहिरम यात्रेत मटणाची तयारी ही श्रद्धेची परंपरा आहे. साध्या पद्धतीने शिजवलेलं मटण देवाला अर्पण करून महाप्रसाद म्हणून सगळ्यांना वाटलं जातं. मी पहिल्यांदा बहिरमच्या यात्रेत हंडीचं मटण खाल्लं आणि त्या चवीने अक्षरशः मन जिंकलं. डिसेंबरच्या कुडकुडीत थंडीत खाल्लेल्या त्या मटणाची चव आजही लक्षात आहे. त्यामुळेच स्वदेशी ब्लेसिंगची हंडी मिळाल्यावर आज मी घरच्या घरी अस्सल हंडीचं मटण बनवते आहे. अगदी यात्रेत मिळतो तसाच. चला तर मग पाहूया हंडीचं मटण कसा बनतो. मी इथे 1 किलो मटण घेतलं आहे. मटण चांगलं धुवून त्यात मीठ, हळद आणि थोडं तेल घालून व्यवस्थित मिक्स केलं. हे मटण फुल आचेवर 5 मिनिटं शिजवून घेतलं. त्यानंतर मटणावर पुरेसं पाणी घालून 30 मिनिटं झाकून ठेवलं. मटण चांगलं शिजल्यानंतर ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवलं. आता हंडीमध्ये तेल गरम केलं. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, तेजपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घालून 2 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर लाल तिखट, मीठ, हळद, धनेपूड, गरम मसाला आणि मटण मसाला आणि थोडासा काळा मसाला घालून चांगला परतला. आता यात कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट घालून साधारण 5 मिनिटं परतली. मसाला नीट शिजल्यानंतर मटणाचे तुकडे घालून पुन्हा 5 मिनिटं परतून घेतले. त्यानंतर थोडंसं पाणी घालून हंडी झाकली आणि मटण मंद आचेवर छान शिजू दिलं. वा, गरम गरम हंडीचं मटण तयार.